आणि त्यानंतर एक अद्भुत प्रवासी अलेक्झांडर सोम कारोसी हिंगोलीहून निघाले. ना सोबत कसली संपत्ती होती, ना कोणता मित्र होता, पण हा साहित्य वेडा व्यक्ती केवळ एक जगातलं ज्वलंत उदाहरण आहे. ज्यांनी बुद्धाचा शोध घेतला, पायी चालत पर्वत रांगा ओलांडून लडाखच्या थंड डोंगराळ वाळवंटामध्ये शिमल्याच्या शीतल हवेत आणि कलकत्त्याच्या गजबजलेल्या रस्त्यांवर त्याने बौद्ध ग्रंथांचा शोध घेतला. पण त्या ज्ञानाच्या त्या शोधातच दार्जिलिंगमध्ये त्याने आपले स्वतःचे प्राण अर्पण केले. बंधूंनो, विचार करा, कोण कुठलीही माणसं बुद्धाच्या शोधासाठी, बुद्धाच्या साहित्यासाठी आपले स्वतःचे प्राण अर्पण करतात आणि बुद्धाचं साहित्य जिवंत ठेवतात. या भारत देशामध्ये तिबेट, चीन, चायना